नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवास भरतीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आजच्या या भागामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंदे, त्यासोबतच कापड उद्योग, साखर उद्योग, तेलगिरण्या उद्योग व बेकरी उद्योग यांची सविस्तररित्या माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तुम्ही जर महाराष्ट्र भूगोलचे पाठीमागचे भाग बघितले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन ते सर्व व्हिडिओ एकदा नक्की बघा। येणाऱ्या भरतीत तुम्हाला ते व्हिडिओज खूपच फायदेशीर ठरणार आहेत। तर सुरुवात करूया आजच्या या भागाला। तर महाराष्ट्रातील उद्योगधंदे हे आपल्याला 3 क्षेत्रामध्ये विभागलेले दिसून येतात। त्यामध्ये प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र व तृतीय क्षेत्र असे भाग आपल्याला बघायला मिळतात। तर यामध्ये प्राथमिक क्षेत्र म्हणजे या क्षेत्रात नैसर्गिक साधन सामग्रीशी संबंधित कृषी व संलग्न व्यवसाय, जंगल संपत्ती, खाण व खनिज उत्पादने इत्यादी गोष्टींचा समावेश होतो। तर द्वितीय क्षेत्रामध्ये प्राथमिक क्षेत्रातून ज्या काही गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत त्या वस्तूंवर प्रक्रिया करून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात। मग यामध्ये कारखानदारी, बांधकाम, वीज निर्मिती व पाणी पुरवठा इत्यादी गोष्टींचा समावेश होतो। व तृतीय क्षेत्रामध्ये वाहतूक, दळणवळण तसेच संरक्षण, प्रशासकीय, व्यावसायिक सेवांचे वितरण करणे, सामाजिक याबरोबरच विविध वैयक्तिक सेवांचाही समावेश होतो। तर महाराष्ट्रातील उद्योगधंदे अशा 3 क्षेत्रामध्ये आपल्याला विभागलेले दिसून येतात। यानंतर बघूया महाराष्ट्रातील कापड उद्योग, अतिशय महत्त्वाचा मुद्दा। यावर पेपरला वारंवार प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातील कापड उद्योग हे सविस्तररित्या समजून घ्या। आपला हा व्हिडिओ बघितल्यानंतर परीक्षेला या संदर्भात कुठलाही प्रश्न आल्यास तुम्हाला सहजच उत्तर देता येईल। तर लक्षात घ्या, महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी इसवी सन 1854ला मुंबई येथे सुरू झाली। ही कापड गिरणी कावसाजी नानाभाई दावर या गृहस्थाने सुरू केली। राज्यातील निम्या कापड गिरण्या मुंबईत आहे, म्हणून या शहराला भारताचे कॉटनोपॉलिस म्हटले जाते। या ठिकाणी लक्षात घ्या, महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी इसवी सन 1854ला मुंबई या ठिकाणी सुरू झाली। यावरती येणारा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणत्या वर्षी सुरू झाली तर 1854। कोणत्या ठिकाणी सुरू झाली तर मुंबई। व कोणी सुरू केली असा प्रश्न विचारल्यास कावसाजी नानाभाई दावर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। लक्षामध्ये घ्या, महाराष्ट्र राज्यातील निम्या कापड गिरण्या ह्या फक्त मुंबई शहरात आहे, म्हणून या शहराला भारत देशाचे कॉटनोपॉलिस असे म्हटले जाते। यामध्ये अजून 2 मुद्दे आपल्या लक्षामध्ये ठेवायचे आहेत। लक्षात घ्या, 1854ला मुंबई या ठिकाणी कावसाजी नानाभाई दावर यांनी जी कापड गिरणी सुरू केली होती याचं नाव बॉम्बे स्पिनिंग अँड व्हीइंग कंपनी ठेवले होते। येणारा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिल्या कापड गिरणीचे नाव तर लक्षामध्ये ठेवा बॉम्बे स्पिनिंग अँड व्हीइंग कंपनी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। त्यानंतर महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी या ठिकाणी सुरू झाली व हिचे नाव शेतकरी विणकरण सहकारी संस्था असे होते। हा फरक तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे। पहिली कापड गिरणी मुंबई व महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी ही कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी। महाराष्ट्रातील पहिल्या कापड गिरणीचं नाव बॉम्बे स्पिनिंग अँड व्हीइंग कंपनी असे होते, तर महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणीचे नाव शेतकरी विणकर सहकारी संस्था असे होते। आता बघूया महाराष्ट्रातील कापड उद्योगातील जिल्हे व त्या ठिकाणील प्रमुख कापड केंद्रे। तर मुंबई हे पूर्णतः प्रमुख कापड केंद्र आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर व इचलकरंजी हे प्रमुख कापड केंद्र आहेत। त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये पुणे व भोर, ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी, नाशिक जिल्ह्यामध्ये येवला, नाशिक व मालेगाव, सांगली जिल्ह्यामध्ये माधवनगर व मिरज, सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर व बार्शी प्रमुख कापड केंद्रे आहेत। त्यानंतर मराठवाडा विभागात म्हणजेच छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, खान्देश विभागामध्ये जळगाव, चाळीसगाव, अंमळनेर, नागपूरमध्ये नागपूर पूर्णतः प्रमुख कापड केंद्र आहे, हे लक्षामध्ये घ्या। वर्धा जिल्ह्यामध्ये पुलगाव व हिंगणघाट व अकोला हे देखील पूर्णतः प्रमुख कापड केंद्र आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा। आता बघूया कापड उद्योग संदर्भात काही अजून महत्त्वाचे मुद्दे। मुंबई हे महाराष्ट्राचे सर्वात मोठे कापडाचे केंद्र आहे, म्हणून मुंबईला भारताचे मँचेस्टर म्हणतात। लक्षामध्ये घ्या, कापड उद्योग संदर्भात मुंबईला 2 नावे देण्यात आलेले आहे, त्यामधील एक म्हणजे कॉटनोपॉलिस व दुसरं म्हणजे मँचेस्टर। समोरचा मुद्दा, श्री शाहू मिल ही कापड गिरणी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात सुरू झाली होती। त्यानंतर नांदेडचे नांदेड टेरिकॉट हे प्रसिद्ध आहे व महाराष्ट्रात एकूण 104 कापड गिरण्या आहेत, त्यापैकी मुंबईत 34 गिरण्या आहेत। त्यानंतर समोरचा मुद्दा, महाराष्ट्रातील हातमागांची प्रमुख केंद्रे हे नागपूर व सोलापूर आहे। राज्यात सर्वाधिक हातमाग उद्योग हा मालेगाव येथे चालतो।
महाराष्ट्र राज्य हातमाग विकास महामंडळ हे नागपूर या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, कापड उद्योग संदर्भात तुम्ही हे मुद्दे नोट्स करून ठेवा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. बघूया महाराष्ट्रातील साखर उद्योग. महाराष्ट्रातील साखर उद्योगावर देखील पेपरला वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता साखर उद्योग संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तररित्या समजून घ्या. यामध्ये पहिला मुद्दा, महाराष्ट्रातील खाजगी क्षेत्रातील पहिला साखर कारखाना 1919 मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर हरेगाव येथे द बेलापूर शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज या नावाने सुरू झाला. समोरचा मुद्दा, भारतातील तसेच महाराष्ट्रातील सहकारी तत्वावरील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी अहिल्यानगरमधील श्रीरामपूर तालुक्यात लोणी म्हणजेच प्रवारानगर येथे 1950ला सुरू केला. या ठिकाणी हा फरक लक्षामध्ये घ्या. महाराष्ट्रातील खाजगी क्षेत्रातील पहिला साखर कारखाना 1919 मध्ये व भारतातील तसेच महाराष्ट्रातील सहकारी तत्वावरील पहिला सहकारी कारखाना हा 1950 मध्ये. यावरती पेपरला आलेले प्रश्न, पहिला साखर कारखाना कोणत्या वर्षी सुरू झाला तर 1919. त्यानंतर पहिला साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला तर अहिल्यानगर. ठिकाण विचारल्यास श्रीरामपूर हरेगाव हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. पहिल्या साखर कारखान्याचं नाव द बेलापूर शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज हे लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर सहकारी साखर कारखान्याचे आलेले प्रश्न, भारतातील तसेच महाराष्ट्रातील पहिला सहकारी कारखाना कोणत्या वर्षी सुरू झाला तर 1950. कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला तर अहिल्यानगर व ठिकाण विचारल्यास लोणी प्रवारानगर. पहिला साखर कारखाना व पहिला सहकारी साखर कारखाना यामधला फरक या ठिकाणी लक्षात घ्या. यानंतर समोरचा मुद्दा, देशातील कृषी क्षेत्रावर आधारित हा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग आहे. म्हणजेच भारत देशात कृषी क्षेत्रावर आधारित असलेला दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग हा साखर उद्योग आहे. समोरचा मुद्दा, जगाचे साखरेचे कोठार म्हणून ओळखला जाणारा देश क्युबा हा आहे. परीक्षेला प्रश्न विचारल्यास जगाचे साखरेचे कोठार म्हणून ओळखला जाणारा देश कोणता तर क्युबा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर समोरचा मुद्दा, जगातील साखर उत्पादनात अग्रेसर असणारे राज्य महाराष्ट्र आहे आणि ऊस उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावरती आहे. महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी, जगातील साखर उत्पादनात अग्रेसर असणारे राज्य हे महाराष्ट्र आहे, तर ऊस उत्पादनात अग्रेसर असणारे दुसरे राज्य हे महाराष्ट्र आहे. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा. समोरचा मुद्दा, कोल्हापूर हा जिल्हा सर्वाधिक ऊस क्षेत्र व सर्वाधिक ऊस उत्पादन करणारा जिल्हा आहे. त्यानंतर समोरचा मुद्दा, अखिल भारतीय ऊस संशोधन केंद्र हे लखनौ येथे 1952 मध्ये सुरू झाले. परीक्षेला प्रश्न आल्यास अखिल भारतीय ऊस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर लखनौ. कोणत्या वर्षी सुरू झाले 1952. त्यानंतर समोरचा मुद्दा, सांगली येथील सहकारी साखर कारखाना हा मद्यनिर्मित करणारा हा महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी देखील तुम्ही एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, मद्यनिर्मिती करणारा पहिला सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील सांगली या ठिकाणी आहे. पहिला सहकारी साखर कारखाना विचारल्यास प्रवारानगर लोणी. मद्यनिर्मित पहिला सहकारी साखर कारखाना विचारल्यास सांगली हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर बघूया महाराष्ट्रातील समोरील उद्योग म्हणजेच तेलगिरण्या उद्योग. तर तेलगिरण्या उद्योग हा मराठवाडा या विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव व नांदेड या जिल्ह्यांमध्ये केला जातो. त्यानंतर विदर्भ या विभागामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये केला जातो. खान्देश विभागामध्ये जळगाव, धुळे व अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये तेलगिरण्या उद्योग केला जातो. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सोलापूर व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तेलगिरण्या उद्योग केला जातो. हा मुद्दा या ठिकाणी नीट अभ्यासा. त्यानंतर बघूया महाराष्ट्रातील समोरील उद्योग म्हणजेच बेकरी उद्योग. हा उद्योग राज्यात सर्वत्र चालत असला तरी जास्त प्रमाणात राजापूर, पुणे, कोल्हापूर व मुंबई या ठिकाणी केला जातो. बेकरी उद्योग संदर्भात इतकी माहिती नोट करून घ्या व पाठांतर करून ठेवा. महाराष्ट्र भूगोलच्या समोरील भागामध्ये म्हणजेच महाराष्ट्र भूगोल भाग 17 मध्ये तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दे घेऊन आम्ही आलो आहोत. तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील महत्त्वाचे उद्योग व ठिकाण, महाराष्ट्रात लघु उद्योगांसाठी असलेले प्रसिद्ध ठिकाणे, महाराष्ट्रातील उद्योगविषयक विकासात चालना देणाऱ्या सर्व संस्था तुम्हाला महाराष्ट्र भूगोल भाग 17 मध्ये बघायला मिळेल. तर महाराष्ट्र भूगोल भाग 17 बघायला विसरू नका. आपले व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला देखील विसरू नका. भरतीच्या प्रवासात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा. नाद वर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा प्रवास भरतीचा.